डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमच्या पोट, लिव्हर आणि आतडीच्या सर्व समस्यांसाठी विश्वास. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू युवक युवतींसाठी आयोजित करण्यात आलेले हर घर योद्धा या विशेष अभियानांतर्गत विनामूल्य शौर्य प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. दिनांक 19 मे ते 28 मे 2026 या कालावधीत दररोज सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेत हे शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये युवक युवतींना लाठीकाठी, दंडसाखळी आणि मार्शल आर्ट यांसारख्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील तरुणांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम होऊन आत्मसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती आयोजकांनी दिली. हे शिबिर नागेंद्रनगर सोलापूर येथे माजी महापौर श्री कांचना यत्रम यांच्या घराजवळ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 15 ते 40 वर्ष वयोगटातील युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिराच्या समारोप कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर श्री कांचना यन्नम व मोनिका कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित युवक युवतींना स्वसंरक्षण, शिस्त आणि समाजप्रती जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी जय भवानी जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दणावून सोडला. शिबिरामुळे युवकांमध्ये आत्मविश्वास, शौर्य आणि स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मी आधी आपलं छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते आणि आज वीर सावरकरांचं जन्मदिनानिमित्त आज समाप्ती होत आहे. हे खूप मला आनंद झालेला आहे. आज समाप्ती नसून आज सगळ्या युवक आणि युवतींचं प्रारंभ आहे आपल्या जीवनाचं, कुठल्याही परीक्षा फेस करायला. आणि खरं तर हिंदू जनजागृती समिती खूप चांगलं 10 दिवसाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. हर घर योद्धा म्हणून शौर्य प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मी खरोखरच हे आयोजित करणाऱ्यांना अभिवादन करते की या पिढीला हे खूप गरजेचं आहे. सगळे म्हटल्यासारखं की पहिला फक्त शिक्षण न घेता धर्म शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे ह्याच्यातून आपल्याला कळेल. मी आता सगळ्या भाषणात बघितले की जे कोणी भाषण करत आहे सगळ्यांना जे शिकवलेल्यांना दादा दीदी म्हणत आहे, ह्याच्यावरूनच कळालं की मला किती तुमचं धर्म शिक्षण झालेलं आहे प्रत्येकाने. आणि त्यांनी म्हणल्यासारखं, दीदी म्हणल्यासारखं की कुंकू कसा लावायचा आणि आपण पूजा कशासाठी करतो, काय करायचं, हे प्रत्येक गोष्ट आपल्या हिंदू धर्मात माहीत असायला पाहिजे. आपल्या आई वडिलांना सुद्धा माहीत नसायचं. मला खरं तर खूप आनंद होतो की मी असल्या घरात जन्मले की आमचे आई वडील हे लहान असल्यापासूनच हे सगळं आम्हाला शिकवलेलं आहे. माझ्या भावाला संघात पाठवलेलं आहे, मलाही शिकवलेलं आहे. म्हणून आमच्या आई वडिलांना हे खूप आवड आहे, म्हणून आज हे प्रशिक्षण तुमच्यासाठी घेतलेलं आहे. त्यांचं स्वभाव शांत आहे पण त्यांचं तळमळ आपल्या धर्माचं, देशासाठी खूप आहे. मोदीजींचं पण तेच असतं की आपल्या धर्माचं चांगलं व्हायला पाहिजे. योगी जे असतील सगळेजण आपापल्या परीनं करतात. तर आपण आपल्या घरात सुद्धा पालकांना मी विनंती करते की तुम्ही आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना सपोर्ट करा. तुमच्या मैत्रिणी कोण असतील तर पुढच्या प्रशिक्षणाला त्यांनाही सांगून पाठवावे. आणि हे ह्यांना मी आज बघितले की घाबरणारे आज पुरुषपेक्षा स्त्री जास्त आलेले आहेत आणि मला अभिमान वाटतं की पुढच्या पिढीला हे सगळं शिकवणारे. एक स्त्री शिकली की त्यांचं घरचं पूर्ण घरबार सगळं ते शौर्य शिकतंय म्हणतात. त्यांच्या मुलं बाळ सगळे कोण काही असो घरबार शिकतो. आणि मी एवढंच सांगू इच्छिते की हे करणं खूप गरजेचं आहे आजच्या खाली. फक्त इंग्लिश शिकून न हे होता आपलं
आपलं धर्माचं भाषा काय हे पहिलं शिका आणि आपलं देवदेवतांचा आदर करणं शिका. आणि आपण म्हणल्यासारखं जे कोणी शिबिर घेतले दादांनी, खरोखरच त्यांना आपल्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळणार आहे की तुम्ही हे धर्मासाठी शिकवतायत. तुम्हाला कुठं ना कुठं एक वरच्या उंचीवर घेऊन जातील असं मी सांगते. आणि मी सगळ्यांना एवढंच विनंती करते की 10 दिवस प्रशिक्षणाची जे तुम्ही शिकलात अजिबात वाया घालू नका. हे असंच पुढं तुम्ही सगळ्यांना शिकवत राहा, स्वतःही शिकत राहा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जनजागृती समितीचे प्रमुख आणि माझी मुलगी मोनिका कोटे, तसेच मिस्किन मालक आणि कुमार अन्नालदास आणि उपस्थित सर्व बंधू आणि बहिणींनो, गेल्या 10 दिवसापासून जनजागृती समितीच्या वतीने हर घर योद्धा या शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि या 10 दिवसामध्ये सर्व मुलं आणि युवती, सर्व विद्यार्थी सर्वांनी एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे. आणि सर्वांनी आपलं धर्मसंस्कार आणि सर्व या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत. आणि सर्व मुलींनी आज त्यांनी स्वतःहून या ठिकाणी बोलायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या मनातली भीती वगैरे ते उडून गेलेलं आहे. आपण सर्वांनी मुलींना, महिलांना आपण बाहेर आपण त्यांना पाठवू शकतो. आता आपल्या मनात कुठल्याही भीती नसल्यामुळे आज या समितीच्या वतीने एवढं मोठं कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. आपल्यासाठी एक चांगला गोष्ट या ठिकाणी त्यांनी आपला विचार करून या भागातील सर्व विद्यार्थी, महिला या ठिकाणी शिबिरात भाग गेले. मी असंच तुम्ही सगळेजण भाग घ्यावे आणि सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावे. आणि सर्व घरातलं मुलींना, आपण सुनेंना, सगळ्यांना तुम्ही सांगावे आणि पूजा कसं करायचं, आपण आई वडिलांना आदर करायचा आहे, बहिणीला आणि भावाला आपण चांगलं शिक्षण आणि आपलं चांगलं संस्कार आपण द्यायला पाहिजे. असं तुम्ही चांगलं शिकण्याचा प्रयत्न करा. मी सर्वांना मी शुभेच्छा देते आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद.